डॉक्टर डी.वाय. पाटील ग्रुपच्या मार्गदर्शिका सौभाग्यवती शांतादेवी डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त डी.वाय. पाटील ग्रुपच्या वतीनं सौभाग्यवती शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप अवॉर्ड वितरण समारंभाचं आयोजन करण्यात येतं। यंदा तळसंदे इथं या समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। या समारंभात बोलताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी.टी. शिर्के यांनी राजर्षी शाहू महाराजांनी घालून दिलेला दातृत्वाचा वारसा डी.वाय. पाटील ग्रुपनं समर्थपणे पुढे चालवला असल्याचं सांगत स्कॉलरशिप वितरण समारंभ हा मूल्यनिष्ठ कुटुंब व्यवस्था समजून घेण्याचा समारंभ आहे असं प्रतिपादन केलं। एवढे मोठे व्हा की तुम्ही पण अशा प्रकारचा एक समारंभ तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या कर्तृत्वामध्ये तुम्ही करू शकाल। एवढ्या छोट्याशा माझ्या मेसेजमध्ये तुम्हाला जाता सांगतो की यश प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे। जास्तीत जास्त गुण ही व्याख्या एक होऊ शकते, पण समाजाप्रती देणे आणि आपल्याला मिळालेला ₹1 त्यातला आपल्याला सोडून राहिलेलं प्रति समाजाला देणे हे मोठं यश आहे आणि हे यशाचं गमक आहे। असाच तुमच्या जीवनामध्ये प्रसंग वारंवार येऊ, तुमचं कौतुक हो, सन्मान हो आणि तुम्हाला अशा समारंभामधून खूप सारी चांगली मूल्य मिळवत आणि ती मूल्य घेऊन तुम्ही समाजामध्ये वावराल आणि तशीच मूल्य इतरांच्याकडून अपेक्षा कराल, त्यांना शेअर कराल। दैनिक लोकमतचे संपादक वसंत भोसले यांनी डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी प्रयत्नपूर्वक उभारलेल्या ग्रुपला सौभाग्यवती शांतादेवी डी. पाटील यांनी मूल्यांचं अधिष्ठान दिलं असल्याचं सांगितलं। डॉक्टर संजय डी. पाटील यांनी यावर्षी डी.वाय. पाटील ग्रुप कोल्हापूरच्या वतीनं 136 विद्यार्थ्यांना सौभाग्यवती शांतादेवी डी. पाटील मेरिट स्कॉलरशिप देण्यात येत असल्याचं सांगितलं। हा उपक्रम अव्याहतपणे सुरू राहील अशी ग्वाहीसुद्धा त्यांनी दिली। मेरिट स्कॉलरशिप स्कीम असल्यामुळं ह्यात दुसरा कुठलाही क्रायटेरिया ठेवलेला नाही। जो मुलगा त्या ब्रांचमध्ये त्या वर्षी जो प्रथम येईल त्याला ही स्कीम लागू आहे। त्यामुळे तुम्ही देखील मुलांनी अभ्यास करून पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी जी मुलं असतील त्या मुलांनी अभ्यास करून प्रथम नंबर मिळवावा आणि हे नक्कीच 100% फी माफीच्या स्कीममध्ये आपण देखील यश मिळावं एवढंच मी ह्या निमित्तानं बोलू इच्छितो। आणि ही स्कीम जी आपण चालू केलेली आहे, आज इथं माझे चिरंजीव ऋतुराज आहेत, पृथ्वीराज आहेत, तेजस आहेत, ही स्कीम आपण आईंच्या नावानंच सुरुवात केलेली आहे आणि आज जरी 136 असतील पुढच्या वर्षी 250 होतील। जेवढे कोर्सेस वाढतील तसे विद्यार्थी नक्कीच वाढणार आहेत। 300-325 विद्यार्थ्यांच्यापर्यंत ही स्कीम जाईल। ही लाईफ लाँग ही स्कीम अशीच सुरुवात राहिली पाहिजे। किती फी जरी नुकसान झालं तरी आपण ही स्कीम कायमच इम्प्लिमेंट करायचं आहे एवढंच ह्या निमित्ताने मी मुलांना देखील सांगू इच्छितो। आमदार सतेज पाटील यांनी डॉक्टर डी.वाय. पाटील दादा यांनी केवळ ₹1 फी घेऊन विद्यार्थ्यांना डॉक्टर केलं। हाच वारसा जपत आईसाहेबांच्या वाढदिनी यावर्षी विद्यार्थ्यांना ₹1,51,00,000 स्कॉलरशिप देण्यात येत असल्याचं सांगितलं। आम्हा सर्व भावंडांच्या जडणघडणीत आईचा सिंहाचा वाटा असून आज स्कॉलरशिप प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी सुद्धा आईवडिलांप्रती कृतज्ञता बाळगत आपणही भविष्यात दातृत्व जपावं असं आवाहन त्यांनी केलं। आज 136 मुलं आणि मुली यावर्षी जी स्कॉलरशिपमध्ये आलेले आहेत त्यांना आता 100% फी माफी होणार आहे। मला आठवतंय की भैयांना देखील आठवत असेल की हा जो काही संस्कार आमच्यामध्ये आलेला आहे, दादानी त्या काळामध्ये मेडिकल कॉलेजमध्ये ₹1 फी घेऊन एका मुलग्याला डॉक्टर केलं होतं। दगड फोडणाऱ्याचा मुलगा होता, मला नाव आठवत नाही। ₹1 फी घेऊन त्यावेळी डॉक्टर केलं होतं। आमची तुम्हा विद्यार्थ्यांच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही आयुष्यामध्ये ज्यावेळी मोठं व्हाल, तुम्ही मोठं होणार, 100% मोठं होणार, स्वतःच्या पायावर तुम्ही उभे राहणार, एंटरप्रेन्योर होचीला, चांगली नोकरी करचीला, त्यावेळी एक निर्णय घ्या की मला स्कॉलरशिप मिळाली, ठीक आहे, मी अभ्यास केला, मी माझ्या कर्तृत्वावर जरी मिळाली असली तरी मी माझ्या आयुष्यामध्ये एखादा गरीब विद्यार्थी दत्तक घेणार हे तुम्ही सगळ्यांनी ठरवलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे। या समारंभात 136 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्कॉलरशिप प्रदान करण्यात आली। या समारंभात माजी राज्यपाल पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्यासह सर्व पाटील कुटुंबियांच्या उपस्थितीत केक कापून सौभाग्यवती शांतादेवी पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या। या समारंभाला शांतिनिकेतनच्या संचालिका राजश्री काकडे, आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, वैजयंती पाटील, पूजा पाटील, वृषाली पाटील, देवराज पाटील, CHRO श्रीलेखा साटम, कार्यकारी संचालक A.K. गुप्ता, मेडिकल कॉलेज डीन R.K. शर्मा, कुलगुरू राकेश कुमार मुदगल,
कुलगुरू के प्रथापन, मेघराज काकडे, करण काकडे, चैत्राली काकडे, अजितराव बेनाडीकर, दैनिक तरुण भारतचे संपादक मनोज साळुंखे, पुण्यनगरीचे संपादक राजकुमार चौगुले यांच्यासह DY पाटील ग्रुपमधील अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.